आज आपण बघूया परीक्षेत वारंवार विचारला जाणारा अगदी सोपा प्रश्न, परंतु नेहमी गोंधळात टाकतो. प्रश्न आहे, मुलांच्या एका रांगेत कमलेश हा डावीकडून 5वा आणि प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास कमलेश डावीकडून 13वा होतो, तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल? तर हा प्रश्न आपण सोडवण्याच्या दोन पद्धती बघू. तर पहिली पद्धत बघूया. एका रांगेत कमलेश हा डावीकडून, मग डावीकडून 1, 2, 3, 4, 5. इथे कमलेश आहे जो 5वा आहे डावीकडून. त्यानंतर प्रथमेश हा उजवीकडून 6वा आहे. एक दुसरी लाईन काढून प्रथमेश हा 1, 2, 3, 4, 5, 6. इथे आहे प्रथमेश जो आहे 6वा उजवीकडून. आता त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास प्रथमेश हा कमलेशच्या जागेवर असेल आणि कमलेश हा प्रथमेशच्या जागेवर असेल. म्हणजे इथे जागांची अदलाबदल केल्यानंतर कमलेश डावीकडून 13वा होतो. तर कमलेश हा आता इथे आहे आणि आता याचा नंबर आहे 13वा. म्हणजे कमलेशच्या डावीकडे अजून 12 जण आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. आता आपल्याला माहितीये कमलेशची पहिली जागा जी होती डावीकडून 5वी. 1, 2, 3, 4, 5. इथे सुरुवातीला कमलेश होता, परंतु जागांची अदलाबदल केल्यानंतर इथे प्रथमेश आला. सध्या इथे प्रथमेश आहे. तर प्रथमेश उजवीकडून कितवा असेल? तर उजवीकडून प्रथमेशची जागा मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. तर प्रथमेश आहे उजवीकडून 14वा. आता हेच आपण बघूया कमलेश आणि प्रथमेश. कमलेश आहे डावीकडून 5वा आणि प्रथमेश आहे उजवीकडून 6वा. त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यानंतर कमलेश हा डावीकडून 13वा होतो, तर प्रथमेश हा उजवीकडून कितवा असेल असं आपल्याला विचारलं आहे. तर कमलेशच्या जुन्या जागेमध्ये आणि नवीन जागेमध्ये फरक आहे 8. म्हणजे 5 अधिक 8 13. जर कमलेशच्या नवीन आणि जुन्या जागेतील फरक 8 असेल तर प्रथमेशच्या सुद्धा जुन्या आणि नवीन जागेतील फरक हा 8 असणार आहे. म्हणजे 6 अधिक 8 14. तर प्रथमेशची नवीन जागा असेल उजवीकडून 14वी.